या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, एखाद्या आईच्या उदरी जन्मलेला तो मुलगा मुलगी कशीही जरी असली तरी त्या आईला आवडते असते ना. तो मुलगा कसाही जरी असला तरी तो आईला आवडता असतो. त्या मुलीची त्या मुलाची आई काळजी घेत असते, त्यांचं संगोपन करत असते बरं का. त्यांना काय हवं काय नको ती आई पाहत असते. त्याचप्रमाणे जर भगवंताने आम्हाला जन्माला घातलेला आहे तर तुमची आमची काळजी त्या देवाला आहेच ना, नाही का. तुमची आमची काळजी त्या देवाला आहेच. फक्त आम्ही काय केलं पाहिजे माहिती आहे का, जसं ते बाळ आईची आठवण ठेवतंय की नाही तसं आम्ही देवाची आठवण ठेवली पाहिजे बरं का. ते लहान मुलगा बघा नाही का, आईची आठवण ठेवतंय ना, नुसतं आई आई म्हणून हाक मारत असतंय. आई जरा कुठे डोळ्याच्या बाजूला गेली, नजरेच्या बाजूला गेली की लगेच ती आई म्हणून रडायला लागतंय ना. एकदा आई दिसली बस कि मग ते शांत होतंय. आईच्या कुशीत गेलं की किती बाळ पिसळलं असेल रडत असेल तरी ते शांत होतंय. तसं आम्हाला सुद्धा अखंड आणि अखंड भगवंताचं स्मरण राहिलं पाहिजे, देवाचं स्मरण राहिलं पाहिजे. मग काय होईल, जो देव आम्हाला सगळ्या प्रकारचं कार्य करण्यासाठी सामर्थ्य देतोय ना, त्या देवाची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. काय म्हणतात भगवंत, तेवी मी तया जैसे असती तैसिया कळी काळ नो कोणिया घेतला पटला. ज्याप्रमाणे माझे भक्त असतील ना, साधक असतील ना, त्याप्रमाणे मी त्यांना या भवसागरातून सोडवितोय, या जन्म मृत्यूच्या राजगाड्यातून सोडवतोय. खऱ्या अर्थानं कली कालाच्या तावडीतून त्यांना मी सोडवतोय. नुसतं सोडवत नाही तर सगळ्या प्रकारची व्यवस्था देव आपली करत असतो, भगवंत आपली करत असतो. आणि मग म्हणून तिथे एक दृष्टांत देतायत, एक उदाहरण देतायत. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. समर्थ म्हणजे राजा, जो स्वतः बळवान आहे, ज्याच्याकडे सगळ्या प्रकारचं बळ आहे, अशाची कांता पोरांना मागायला जाईल का बरं. राजाची राणी भीक मागायला जाईल का, नाही ना, कारण राणी येते. तसं आम्ही देवाची जर आहोत, आम्ही देवाचे साधक आहोत, आम्ही देवाचे भक्त आहोत, आम्ही देवाचे दास आहोत, मग आम्हाला कसली चिंता आले बरं. असं म्हणतात, आम्हाला जन्माला घालण्याच्या आधी भगवंताने आमची सगळ्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे, नाही का. आपण बोलतो की नाही, चोच निर्माण करण्याच्या आधी भगवंताने दाना निर्माण केलेला आहे. म्हणजे आम्हाला जन्माला घालण्याच्या आधी भगवंताने आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक चारही प्रकारची आम्हाला शिल्लक संपणार नाही एवढी दिले. किती दिले, मना त्वांची रे पूर्व संचित केले. सगळ्या प्रकारचं दिलेलं आहे आम्हाला, जे हवं नको ते सगळं दिलेलं आहे. फक्त काय झालं माहितीये का, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. आमचं जगणं वागणं बदललं. आम्हाला जो सांभाळतोय, सगळ्या प्रकारचं जो देव आम्हाला सामर्थ्य देतोय, त्या देवाचं विस्मरण झालं ना आम्हाला, त्या देवाला विसरलो ना आम्हाला आम्ही, नाही का. म्हणून मग काय झालं, आमच्या जगण्याप्रमाणे आमच्या वागण्याप्रमाणे काय झालं, त्या ठिकाणी आम्हाला भोगणे प्राप्त झाले. असो, या ओव्यांवर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या चरपोली गावातील हे भेरे परिवार आणि भेरे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सांगोणाबाई तुकाराम भेरे आईसाहेबांना मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईंच्या पश्चात आमचे नितीन दादा असतील, आमचे योगेश दादा असतील, सुधीर दादा असतील, आमच्या गुलाबताई असतील, आधी करून हा संपूर्ण भेरे परिवार, आईसाहेबांच्या सुना असतील, नातवंड असतील. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. आपल्या मुलांचं संगोपन केलं, त्यांना सांभाळलं, वाढवलं, घडवलं, मोठं केलं. त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार केले आणि चांगल्या प्रकारचे संस्कार केले म्हणून या मुलांचं चांगलं कार्य आपल्याला बाजारामध्ये, मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे,
नाही का? चांगल्या प्रकारचे गुण, चांगल्या प्रकारचे विचार, चांगल्या प्रकारचं राहणं, जगणं, वागणं आपल्याला आज त्यांचा अनुभवायला मिळतंय. समाजामध्ये या आईसाहेबांची मुलं चांगल्या प्रकारे कार्य करतात, बरं का? आणि मुलाकडे जे असलेले चांगले गुण असतात ना दादा, ही सगळ्यात मोठी आई वडिलांची देणगी असते, बरं का? आपल्यासाठी आई वडील सगळ्यात मोठी श्रीमंती जर कोणती कमवून ठेवत असतील ना, तर आपल्याकडे असलेले चांगले विचार, आहे की नाही? या मुलांकडे जे चांगले विचार आहेत ना, जी चांगली कर्म आहेत ना, हीच देणगी आमच्या आईसाहेबांनी, हीच संपत्ती आमच्या आईसाहेबांनी त्या मुलांसाठी कमवून ठेवलेली आहे. खर तर 1997 साली या भेरे परिवाराचं पितृक्षेत्र हरपलं आणि पितृक्षेत्र हरपल्यानंतर एकावर एक अशी संकट, दुःखद प्रसंग या भेरे परिवारावर आले. 6 भावंडांपैकी 2 बहिणी सोडून गेल्या आणि त्या दुःखातून कुठेतरी बाजूला होता 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 त्या दुःखाचं निवारण होता 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 आज मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी आईसाहेबांचं वयाच्या 80व्या वर्षी अर्थात वृद्धापकाळाने निधन झालं. वृद्ध माणसं जी असतात ना, ती आपल्या घरामध्ये राहत असताना, वागत असताना त्यांची विशेष काही अपेक्षा नसते आपल्याकडून, नाही का? म्हाताऱ्या माणसांची काय अपेक्षा असते? नवीन कपडे भेटावेत, मिळावेत असं वाटतंय का ना कधी? नाही ना. उलट मुलांनी जर विचार केला ना, आई अगं तुला नवीन लुगडं घेऊ, तर ती आई उलट बोलते, आता माझी जी आहेत ती कुठं जुनी झाल्या आणि आता मला नवीन घालून कुठं जायचं आहे. त्यांना नवीन कपड्याची गरज नसते, बरं का? तुमच्या घरात जर कधीतरी पंचपक्वान्न तयार केलेत ना, तर ते ताट ते बाजूला सारतात. हे काय पचत नाही ना, दिसत नाही, काय बनवताय तुम्ही? चटणी भाकरी असेल, नुसता बटाटा भाकरी काहीतरी द्या मला, हे काय करताय तुम्ही, हे काय देताय मला? वृद्धापकाळामध्ये त्या माणसांना तुमच्या नवीन कपड्यांची गरज नसते. वृद्धापकाळामध्ये त्या माणसांना, त्या वृद्धांना, आपल्या आई वडिलांना चांगल्या पंचपक्वान्नाची गरज नसते. त्यांना फक्त एकच अपेक्षा असते, माझी मुलं, माझी बालं, माझी नातवंड सुखाने आनंदात राहावं, एवढ्यासाठीच ते प्रयत्न करत असतात. हीच अपेक्षा ते त्यांच्या आयुष्यामध्ये करत असतात. आणि म्हणून मी या ठिकाणी ह्या भेरे परिवाराला धन्यवाद देईन, त्यांचे आभार मानेन. का? आजच्या या कलियुगामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची कर्म पाहायला मिळतात, बरं का? आई वडील हाडाची काळं करतात, रक्ताचं पाणी करतात. आपल्या मुलांना सांभाळण्यामध्ये, आपल्या मुलांच्या संगोपनामध्ये कुठलेच आई वडील कमी पडत नाहीत. आपल्या मुलांवर संस्कार करण्यामध्ये, आपल्या मुलांना मार्गदर्शन करण्यामध्ये कुठलेच आई वडील कमी पडत नाहीत. पण ऐका, जी आई वडील हाडाची काळं करतात, रक्ताचे पाणी करतात, सगळ्या प्रकारच्या आशा अपेक्षा बाजूला ठेवून तर हाताच्या पोडाप्रमाणे ज्या मुलांना सांभाळतात ना, तेच आई वडील आज आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळतात. आणि म्हणून या भेरे परिवाराला खऱ्या अर्थानं मी धन्यवाद देईन. आई साहेबांची अतिशय चांगल्या प्रकारे सेवा त्यांनी केली, बरं का? वृद्धापकाळामध्ये ज्या वेळेला माणूस पडला जातो ना, त्यावेळेला विशेष करून पायाला जखम झाली जाते. पायामध्ये फ्रॅक्चर झालं जाते, बॉलमध्ये फ्रॅक्चर झालं जाते, ते कंबरेमध्ये. वृद्ध माणसं बऱ्याचशा प्रकारे असं पाहायला मिळते, बरं का? पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आईंना दुखापत होऊन सुद्धा त्यांच्या सुना असतील, विशेष करून मी त्या ताईंच्या सुद्धा चरणी नतमस्तक होईल. आणि या भेरे परिवारातील आमच्या आईसाहेबांची मुलं असतील, नितीन दादा असेल, योगेश दादा असेल, सुधीर दादा असेल, आमच्या गुलाबताई असतील, सगळ्यांना मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की आईसाहेबांची अतिशय चांगल्या प्रकारे सेवा तुम्ही केली. आणि आजारी असताना सुद्धा, आई कॉटमध्ये असताना सुद्धा तुम्ही देवाकडे प्रार्थना करत होतात की आईला उदंड आयुष्य लाभावं, आईने आमच्या अजून जगावं, आम्हाला मार्गदर्शन करावं. भले खाटेत पडलेली जरी असली तरी चालेल, पण आम्ही आवाज दिला, हाक मारली की आईची साथ आम्हाला ऐकायला येते ना, त्यात आम्हाला समाधान आहे. पण आपण किती जरी प्रयत्न केलेत ना, तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाहीत ना. म्हणून तर आपण म्हणतो, ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही, नाही का? आलं देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालना. आणि अशा प्रकारे आईसाहेबांनी त्यांच्या वयाच्या 80व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला, बरं का? आई आई असते. आत्मा आणि ईश्वर
या दोघांचंही एकत्रितरित्या सामर्थ्य अनुभवाचं ठिकाण जर कुठलं असेल तर त्याला म्हणतात आई. बरं का? आणि म्हणून आई नावाचं दैवत जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. आई नावाचं दैवत ज्या वेळेला आमच्यातून निघून जात आहे ना त्यावेळेला मात्र क्षणक्षणात आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि जेव्हा जेव्हा आठवण येते ना तेव्हा तेव्हा आमचं केलेलं संगोपन, आम्हाला सांभाळलेलं, हाडाची काढ करून रक्ताचं पाणी करून तर हाताच्या फोडाप्रमाणे आम्हाला सांभाळलेलं, आमच्यावर संस्कार केलेले, आम्हाला मार्गदर्शन केलेलं एक 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 आठवण माणसाला येते. आणि जशी जशी आठवण येते ना तसे तसे आमच्या डोळ्यातून अश्रूचे बाण फुटले जातात. बरे का? आणि म्हणून आईसारखं दैवत नाही असं म्हणायचो आपण, म्हणतोय आपण, आणि खऱ्या अर्थानं आईसारखं दैवत नाही. बरे का? आता या ठिकाणी भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, माऊली मार्गदर्शन करत असताना म्हणतात, किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या या उदरा तो मातेचा सोयरा केतुला पहा. आईच्या उदरी जन्मलेला मुलगा तो कसाही जरी असला तरी तो आईला आवडता असतो. एखादा अपंग जर असेल ना तर त्याच्यावर इतरांचं प्रेम कमी असते, पण आईचं प्रेम कधीच कमी होत नाही. उलट अर्थी इतरांपेक्षा त्याच्यावर जास्त असते, कारण इतरांचं प्रेम त्याच्यावर कमी असतंय ना, म्हणून आई जास्त प्रेम करत असते. बघा, तुम्हाला अनुभव असेल, एखादा मुलगा जर व्यसनाधीन झाला, एखाद्या मुलाला जर वाईट संगत लागली, वाईट कर्म त्याच्याकडे जर निर्माण झाली, नातेवाईक त्याला कंटाळतात, गावातले कंटाळतात, मित्र कंटाळतात, काही वेळेला घरातलेही कंटाळतात. पण कितीही मुलगा कसाही वागला तरी त्याच्यावर त्याला मांडीवर घेऊन मायेचा हात फिरवणारा या जगातलं एकमेव दैवत असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई. आई जेव्हा जेव्हा देवाच्या पुढे उभी राहते ना तेव्हा तेव्हा स्वतःसाठी काहीच मागत नाही. खरं आहे ना माई माऊली? जेव्हा जेव्हा आई नावाचं दैवत देवाच्या पुढे उभं राहते ना हात जोडून तेव्हा तेव्हा स्वतःसाठी काही मागत नाही. जेव्हा जेव्हा देवाकडे मागायची वेळ येते ना तेव्हा तेव्हा फक्त आई त्या देवाला प्रार्थना करते, देवा अरे माझ्या मुलाचा संसार सुखाचा झाला त्याच्यातच मला आनंद आहे, माझ्या मुलीचा संसार सुखाचा झाला त्याच्यातच मला आनंद आहे, माझी नातवंड चांगल्या प्रकारे राहायला लागली, जगायला लागली, वाढायला लागली ना त्याच्यातच मला आनंद आहे. आईला आनंद त्याच्यातच असतो. बरं का? आणि म्हणून ज्या पद्धतीने एखादा लहान मुलगा नाही का अखंड त्या आईची आठवण करत असतो, आईचं स्मरण करत असतो, त्याप्रमाणे या जगामध्ये ज्याच्या गुणे आपण कार्य करतोय, साले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरिमेळा, देखवी ऐकवी एक नारायण त्याच्या भजन चुकू नका. त्या देवाला आपण विसरून चालेल का? देव, जो देव आपल्याला सांभाळतोय, जो देव आपल्याला सामर्थ्य देतोय, त्या देवाला विसरून चालेल का? जो अन्न देतो उजराशी शरीर विकावे लागे त्याचे, मग माझे घातले जन्माशी त्याचे कसे विसरावे. संध्याकाळच्या वेळेला 100-200 रुपये ठरल्याप्रमाणे हातावर टेकणाऱ्या माणसाच्या घरी दिवसभर आपण काम करतोय, तो सांगेल तो काम आपण करतोय. त्यांनी सांगितलं हे काम करायचंय केलं, ते काम करायचंय केलं, अमुक काम करायचंय केलं का एकदा हे सगळं काम आवरलं की संध्याकाळी मला घरी जाताना 100-200 रुपये माझ्या हातावर पडणार आहेत. जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे त्याशी, मग ऐका ना माझेने घातले जन्मासी त्याशी कसे विसरावे. हे शरीरच ज्याने दिलेलं आहे, हे शरीर ज्याच्या गुणे कार्य करताय, हे शरीर कार्य करण्यासाठी आमच्या डोळ्यातून पाहणारा, कानातून ऐकणारा, तोंडातून बोलणारा, प्रत्येक इंद्रियातून कार्य करणारा जो भगवंत आहे, जो भगवंत सामर्थ्य देतोय, त्या भगवंताला विसरून आम्हाला कसं चालेल बरं? ज्या देवाला विसरून आम्हाला कसं चालेल बरं? बरं, आम्ही देवाला विसरतो, आम्हाला देव कधीच विसरत नाही. आम्ही देवाचं कार्य थांबवतोय, देव आमचं कार्य कधीच थांबवत नाही. बरं का? तो आमचं कधीच कार्य थांबवत नाही. ऐका ना, देवाचं भजन करणाऱ्या माणसाला, देवाचं पूजन करणाऱ्या साधकाला, देव कार्य करणाऱ्या, देव पूजा करणाऱ्या भक्ताला देव सांभाळतो, पण तोच देव नास्तिकालाही सांभाळतोय हे विसरून चालणार नाही. देव नाही आहे म्हणणाऱ्याला सुद्धा तोच देव सांभाळतो हे विसरून चालणार नाही, कारण तोच देव तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये, अंतरामध्ये अंतरात्मा म्हणून सेवा करतोय. बरं का? आणि म्हणून त्या देवाला आम्ही काय मागायचं आहे?
त्या देवाकडून आम्ही काय अपेक्षा करायची आहे? खरं तर 83,99,999 एवढ्या पार केल्यानंतर आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे ना, मनुष्य देह भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आहे ना, ही सगळ्यात मोठी देणगी आहे देवाची आपल्याला. मनुष्य देह दिलेला आहे ना. प्राण्या पक्ष्यांचा विचार करा ना जरा, प्राण्या पक्ष्यांकडे बघा ना, मग तुम्हाला कळेल देवाने आम्हाला काय दिलंय. हा नरदेह दिलेला आहे ना, हा मनुष्य देह दिलेला आहे ना, ही सगळ्यात मोठी देणगी देवाने आम्हाला दिलेली आहे बरं का. कुत्र्याची अवस्था बघा काय आज, प्राण्या पक्ष्यांची अवस्था बघा काय आहे आज. 83,99,999 योनींचा जर विचार केला ना, तर ह्या 84 लक्ष योनीमध्ये हा नरदेह अतिशय उत्तम आहे, अतिशय चांगला आहे. असा उत्तम देह आम्हाला देवाने प्राप्त करून दिलेला आहे. पाप पुण्य समकृत हा मग नरयोनिषी जायते. सगळी इंद्रिय व्यवस्थित दिल्यात भगवंताने आम्हाला. एखादा जर स्वतःला गरीब समजत असेल ना, तर त्याने जरा डोळे तपासून पहा, दोन्ही डोळ्यातून मला दिसतंय का, दोन्ही कानातून ऐकायला येतंय का, दोन्ही हात माझे व्यवस्थित आहेत का, दोन्ही पाय माझे व्यवस्थित आहेत का. अरे मग इंद्रिय जर व्यवस्थित आहेत तर सगळ्यात श्रीमंत तू आहेस. आम्ही श्रीमंती कशाने गणना करतोय, श्रीमंतीची तुलना आम्ही कशाने करतोय. सगळी इंद्रिय देवाने आम्हाला व्यवस्थित दिलेली आहेत. त्यातही नरदेह देऊन, इंद्रिय व्यवस्थित देऊन सुद्धा कुठेही विकत न मिळणारा आयुष्य देवाने आम्हाला दिलेला आहे. आयुष्य विकत मिळतंय का? एखादं इंद्रिय जर तुमचं निकामी झालं ना दादा, तुमच्याकडे पैसे असतील तर ते इंद्रिय तुम्हाला बाजारात विकत मिळेल, पण ते इंद्रिय जोडल्यानंतर, शस्त्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला आयुष्य मिळेलच असं नाही. एक मंत्री होता बघा मागे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, नाव घ्यायची गरज नाहीये. त्याचा एक पार्ट निकामी झाला, आणि पार्ट निकामी झाला असं ज्या वेळेला कळलं त्यावेळेला त्याने डायरेक्ट असं बोलून दाखवलं की जो कोणी तो पार्ट मला देईल त्याला अमुक अमुक रुपये मी देईल. आणि एका गरीब माणसाला खऱ्या अर्थानं पैशाची गरज होती आणि त्याला वाटलं की चला आपण आपली मुलं बाळ तरी सुखाने राहतील. तो पार्ट द्यायला तयार झाला. ऐका, ते लांबून कुठेतरी होते मंत्री, त्यांना मुंबईमध्ये आणायचे होते, त्या ठिकाणी ते शस्त्रक्रिया करायची होती. जो पार्ट देणारा आहे तो दवाखान्यामध्ये दाखल झाला, त्याच्यावर शस्त्रक्रिया केली, तो पार्ट काढण्यात आला आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. त्या मंत्र्यांचा, ज्याला पार्ट लावायचा होता त्याचा प्रवास सुरू झाला मुंबईकडे. इकडे पार्ट तयार आहे, त्याला पैसे देऊन झाले, पण त्या दवाखान्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच त्या मंत्र्याचा मृत्यू झाला, मरण पावला तो. कदाचित तुमच्याकडे पैसा असेल, एखादा पार्ट जर निकामी झाला तर तुम्ही बाजारामध्ये विकत घेऊ शकता, पण ऐका, तो पार्ट, ती शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आयुष्य मिळेलच असं नाही. खऱ्या अर्थानं भगवंताने आम्हाला नरदेह दिलेला ही सगळीत मोठी भेट आहे. सगळी इंद्रिय व्यवस्थित दिलेली आहे, ही त्यापेक्षा मोठी भेट आहे. आणि त्याच्यापेक्षाही अधिक मोठी भेट जर कुठली असेल देवाने आम्हाला दिलेली, तर कुठेही विकत न मिळणार हे आयुष्य भगवंताने आम्हाला दिलेलं आहे. आयुष्य दिलेलं आहे, प्रत्येकाला वेगवेगळं दिलेलं आहे. मागच्या महिन्यामध्ये माझं प्रवचन झालं. 104 वर्ष ते आजोबा जगले होते. किती? 104 वर्ष. आता मागच्या आठवड्यामध्ये एक प्रवचन झालं. अवघ्या 5व्या वर्षी त्या मुलाने निरोप घेतला या जगाचा. किती? 5व्या वर्षी, वयाच्या 5व्या वर्षी. 104 वर्ष आयुष्य कुठं आणि 5 वर्ष कुठं. त्या बाळाने अजून काही बघितलं पण नव्हतं. जग काय ते त्याला माहिती नाही, आई वडील काय ते त्याला माहिती नाही. प्रत्येकाला आयुष्य वेगवेगळं दिलेलं आहे. जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे. जन्म आमच्या हातात नाहीये, कुठे व्हावा, कुठल्या घरात व्हावा हे आमच्या हातात नव्हतं, आणि मृत्यूही आमच्या हातात नाहीये, कधी यावा, कसा यावा, कुठे यावा. पण ऐका, जन्म आणि मृत्यू या दोघांच्या मधला काळ जो आहे त्याला आयुष्य म्हणतात. ऐकताय ना, त्याला आयुष्य म्हणतात. ते आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाहीये, पण ते आयुष्य कसं असावं हे मात्र निश्चित आमच्या हातात आहे. आणि ते आयुष्य जर आम्हाला सुंदर करायचं असेल तर आम्ही अखंड त्या देवालाच मागितलं पाहिजे ना.
आम्ही काय मागतो? हे जगामध्ये जे आम्हाला आवडेल ते आम्ही देवाकडे मागतो. हे जगातली वस्तू एखादी या जगामध्ये जे जे काही आहे ना, आमच्या डोळ्याला आवडलं, आमच्या मनाला आवडलं की ते आम्ही देवाकडे मागतो. पण याचा विचार करत नाही की त्याचा निर्माता तो देव आहे. देवाला जर मागितलं तर सगळं आपलंच आहे ना. देवाला जर मागितलं तर सगळं आपलंच आहे ना. आज परिस्थिती अशी आहे, देव सर्वांना आवडतो बरं का. ज्यांना आवडतो ते प्रवचनाला बसलेत, बरोबर आहे ना. ज्यांना देव आवडतो ना ते प्रवचन श्रवण करतायत. आणि मी म्हणेन इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला देव आवडतोय. आवडतो की नाही? आवडतो ना. आम्हाला प्रामाणिकपणे देव आवडतो. पण मला सांगा, देवाला आम्ही आवडावं असं किती जणांना वाटतंय? देव आमच्या घरी यावं असं प्रामाणिकपणे सर्वांना वाटतंय. पण देवाच्या घरी आम्ही जावं नाही जमणार बाबा. तयारीच नसते आमची, नाही का. आणि म्हणून काही मागावं हे कळलं पाहिजे आपल्याला. एक असा बाजार भरला होता. आपण शिवरात्रीचा बाजार पकडूया, नाही का, आपल्या गंगेवरचा आहे की ना. गंगेवर बाजार भरतो ना बाबा शिवरात्रीला. तिथे बरेच काय 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 खेळणी वगैरे असतात, काही खाण्याचे पदार्थ असतात, काही अजून बरेच काय 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 असतं, नाही का. ज्या वेळेला ती आई त्या मुलाला त्या बाजारात घेऊन गेली की नाही, आता लहानच मुलं ती, नाही का, काही दिसेल ते मागतात. त्यांना काय माहिती आईच्या खिशात पैसे आहेत की नाहीत, आईच्या पर्स मध्ये पैसे आहेत की नाहीत ते. पण जसा त्या प्रवेश केला ना बाजारामध्ये, तसा तो मुलगा बाजारात गेल्याबरोबर आईला सांगायला लागला, आई ती गाडी मला पाहिजे. आता ती गाडी पाहिजे म्हटल्यानंतर ती गाडी होती रिमोट वाली. तिची काहीतरी वेगळीच प्राइस होती. आईने विचारलं, पण प्राइस किंमत जास्त असल्यामुळे बरं का, ती आई त्या बाळाला समजवून पुढे निघून गेली. बाळा आपण तिकडनं येताना घेऊ, हा नंतर घेऊ, हा दादा. तर शेजारी एक जण बोलतोय, काय बाई आहे, त्या बाळाला गाडी आवडली आणि त्याला देत नाही घेऊन. पुढे गेल्यानंतर एक खेळण्याचं ते पॅकेट होतं पूर्ण भरलेलं, असं बऱ्याचशा प्रकारची खेळणी होती. तो मुलगा रडायला लागला, आई मला ती खेळणी हवी आहे, ती खेळणी पाहिजेत मला, ते पॅकेट मला हवं आहे खेळण्याचं. त्या आईने विचारलं, त्या किंमत विचारल्यानंतर किंमत बरीच होती, नाही घेता आलं तिला विचारीला. पण हे ज्या वेळेला एका दुसऱ्या माणसाने बघितलं त्यावेळेला त्यालाही वाटलं, काय बाई आहे म्हणे, तो मुलगा ती खेळणी वगैरे मागतोय तरी पण देत नाही. आता त्या बाळाला हाताला धरून धरून ज्या वेळेला पुढे निघून गेली त्यावेळेला गर्दी अत्यंत जास्त होती. आणि गर्दीमध्ये काय झालं माहितीये का, ते बाळ एका दुकानाकडे पाहतच राहिलं. आणि आईला असं वाटलं की माझ्या मागे ते बाळ आलेलं आहे. आणि काही अंतरावर गेल्यानंतर कळलं की अरे, बाळ तर माझ्या हाताला नाहीये, माझ्या मागे नाहीये, गेलं कुठं. आता ते बाळ आईला शोधायला लागलं. ते बाळ शोधता शोधता रडायला लागलं. आता रडायला लागल्यानंतर 2-4 माणसं तिथे आली, त्याला समजवायला लागली, बाळा काय झालं? म्हणे मला आई पाहिजे, माझी आई नाही आहे, माझी आई हरवलेली आहे, मी आईपासून बाजूला झालेलो आहे. ते समजवतायत, त्याच्या तोंडामध्ये फक्त शब्द एकच, आई, मला आई हवी आहे, बरं का. आता हे समजवण्याचा जेव्हा प्रयत्न करतायत त्या बाळाने आरडाओरडा भरलेला, तेवढ्यात पहिला जो त्यांना भेटला होता ना गाडी घेताना, तो माणूस तिथे आला. त्याने बघितलं, अरे हा मुलगा गाडीसाठी रडत होता, थांब आपण त्याला गाडी देऊ म्हणजे तो गप्प बसेल. बाजूला बसलेल्या दुकानातून ती गाडी त्याने खरेदी केली, त्या मुलाच्या जवळ आणून ठेवली. ही घे बाळा, गाडी घे तुला. म्हणे आता गाडी नको मला, आता मला कोण पाहिजे? आई पाहिजे. अरे पण मगाशी तू गाडीसाठी रडत होता ना? हो, मगाशी मी गाडीसाठी रडत होतो, पण त्यावेळेला आईच्या हाताला होतो, त्यावेळेला आई माझ्या जवळ होती. आता गाडी नको आहे मला. तेवढ्या दुसरा माणूस तिथे आला. अरे म्हणजे हा तर मुलगा मगाशी त्या खेळण्यांच्या पॉकेटसाठी रडत होता, त्याला खेळणी हवी होती. आणि म्हणून मग त्याने काय केलं, ते खेळणी आणून त्याच्या पुढे ठेवली. बाबा ही घे खेळणी तुला, तू मगाशी खेळण्यासाठी रडत होता ना, आता म्हणे मला खेळणी नको, मला आता आई पाहिजे, बरं का.
जोपर्यंत हाताला आई आहे ना तोपर्यंत बऱ्याच प्रकारे हट्ट आम्ही करत असतो, पण हे समजत नसतो की हे सगळं प्राप्त करून देणारी माझी आई माझ्या जवळ आहे. ह्यात सगळ्यात मोठी श्रीमंती आहे माझी, ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. तसं जोपर्यंत आम्हाला देव सांभाळतोय, देव सामर्थ्य देतोय, तोपर्यंत आम्हाला देवाची किंमत कळत नाही, त्या अंतरात्म्याची किंमत कळत नाही. तो भगवंत आम्हाला सामर्थ्य देतोय त्याची किंमत कळत नाही. मग आम्ही कसली कसली अपेक्षा करतोय, काय काय देवाकडे मागतोय आम्ही बरं का. हा विचार करत नाही की ह्या जगातलं आम्ही ज्या वस्तू मागतोय ना त्या वस्तू निर्माण करणारी वस्तू म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे, भगवंत आहे, देव आहे. आणि तो देव निर्गुण स्थितीमध्ये आमची सेवा करतोय. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. मी किती श्रीमंत आहे, मी किती महान आहे, मी किती भाग्यवान आहे. या जगाचा निर्माता माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या आतमध्ये राहून आत्मा म्हणून माझी सेवा करतोय. फक्त आम्ही विचार केला पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. असताना किंमत कळत नाही ना. ती नेहमी नवऱ्याकडे हात करायची, एवढीशी गाठी घालून जायला लागते मला कुठेही कार्यक्रमाला, ती 3 तोळ्याची गंठण इथपर्यंत पण येत नाही. काही बायांच्या बघा आता फार अगदी नाही का, आणि कशा दिसतात त्या शोभून. तो बोलायचा जरा थांब, आपली ऐपत झाली, आपली परिस्थिती तशी झाली ना की मग आपण घेऊ बरे का. परत परत तेच म्हणायची ती. बरं काही दिवस ते झाल्यानंतर मग नंतर तिने काय आलं तिच्या मनात, आमकीचं घर बघा तर किती भारी, ती बारकी बहीण ना माझी, तरी सुद्धा तिचं घर बघा कसं सगळं जिथल्या तिथं. आपलं काय एक आहे तर एक नाही आहे, इथे हे केलं पाहिजे तिथं ते केलं पाहिजे, तिथं चालूच आपलं काही ना काही बरं का. काही दिवसानंतर तिच्या मनामध्ये वेगळंच काय आलं, काय शेजारने वॉशिंग मशीन आणली, आपल्यालाही पाहिजे, कपडे धुवायला खूप त्रास होतोय, आणि हो ती ऑटोमॅटिक पाहिजे बरं का, ऑटोमॅटिक पाहिजे. कालांतराने तोच पती आजारी झाला, दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं, सिटी स्कॅन केलं, MRI बऱ्याच काय 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 तपासण्या केल्यानंतर कालांतराने कळलं की त्याला अमुक अमुक आजार आहे. आता तीच बाई देवाकडे प्रार्थना करते, देवा मला गंठण नको, मला घर नको देवा, मला वॉशिंग मशीन मुळीच नको देवा, मला द्यायचं जर असेल तर माझं सौभाग्य दे देवा, माझ्या पतीला उदंड आयुष्य लावू दे. आता मात्र दुसरं काही मागत नाही. ती ज्याच्याकडे हट्ट करून नको नको त्या गोष्टी मागायची ना, आता त्यालाच मागायला लागली, विनंती देवाला करायला लागली, देवा काही नको, मला माझा पती पाहिजे, माझा पती पाहिजे. आम्हाला सुद्धा नको नको ते मागण्यापेक्षा देवाकडे आम्हाला मागता आलं पाहिजे बरं का. आता काय मागावं तर बघा, जगद्गुरु तुकोबांचा जर आम्ही विचार केला, विश्वंभर बाबांची परंपरा बरं का, 7 पिढ्यांची तपश्चर्या, 7 पिढ्यांची साधना, आणि मग बोलोबा कनकाई यांच्या पोटी यांच्या उदरी जन्मले जगद्गुरु तुकोबा. मौलिक ज्ञानोबा कुठेही जन्माला येत नाही, जिथे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आहे ना त्याच ठिकाणी माऊली जन्म घेत असतात. जगद्गुरु तुकोबा कुठेही जन्माला येत नाहीत, बोलोबा आणि कनकाई आहे ना त्याच ठिकाणी जगद्गुरु तुकोबा जन्म घेत असतात. ऐका, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपती कुठेही जन्माला येत नाही, ज्या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब आहे आणि अनेक प्रकारचा त्याग करणारे शाहू महाराज शहाजी महाराज आहेत ना त्याच ठिकाणी राजे शिवछत्रपती जन्माला येत आहेत. राजे शिवछत्रपती जन्माला येत. जगद्गुरु तुकोबांना पांडुरंग परमात्मा विनंती करत आहेत, तुकोबा अनेक वर्ष सेवा झाली, अनेक वर्ष सेवा केली, निष्कामतेने निरापेक्षेने चालू आहे सगळं काही, कधी काही मागत नाही तो तुम्ही. किती दिवस आम्हाला ऋणात ठेवणार? तुम्ही सेवा करतायत, काहीतरी आम्हाला देता यावं, तुम्हाला काहीतरी द्यायची इच्छा आहे. तुकोबा काहीतरी मागा, मागा तुकोबा काहीतरी मागा.
तुकोबा म्हणतात, देवा आज ना काळ तुम्ही ओळखताय का मला? भक्त प्रल्हादापासून तर आतापर्यंत नाही. भक्त प्रल्हाद असेल, उद्धव असतील, बरं का, अंगद असेल, नाही का, तुकोबा, नामदेव महाराज, तुकोबा, अशी ती परंपरा आहे. आणि मग तुकोबा म्हणतात, देवा आतापर्यंत कधी काही मागितलंच नाही ना, काय मागणार मी? काहीतरी मागा. आता भगवंत ऐकतच नाही, म्हणून जगद्गुरु तुकोबा पांडुरंग परमात्म्याकडे मागतायत, हेची दान देगा देवा तुझा विसरण बाबा. देवा तुम्हाला जर आम्हाला द्यायचंच आहे ना, तर एवढंच दान द्या फक्त, तुमचं विस्मरण आम्हाला होता कामा नाही. अखंड आम्हाला तुमचं स्मरण राहिलं पाहिजे, अखंड आम्हाला तुमचं आठवण राहिली पाहिजे, स्मरण राहिलं पाहिजे. देवा बसता उठता खाता पिता सगळं काही धंदा करता, सगळ्या प्रकारचे काम करता, कार्य करता, भगवंता तुमचं नाम चिंतन आमच्याकडून घडलं पाहिजे, अखंड नामस्मरण घडलं पाहिजे. आणि म्हणून असं काही देवाकडे जर आम्ही मागितलं तर निश्चित देवाची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि विशेष म्हणजे बरं का, आम्हाला जे पाहिजे ते त्याच्यातून प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग या ठिकाणी म्हटलेलं आहे की देवाने जन्माला घालतानाच आम्हाला चारही प्रकारची शिल्लक बरोबर दिलेली, आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक, आम्हाला संपणार नाही एवढं दिलेलं आहे. म्हणा त्वांचिरे पूर्व संचित केले, पण तयासारखे भोगणे प्राप्त झाले. काय म्हणतायत या ठिकाणी माऊली आम्हाला मार्गदर्शन करत असताना, किंबहुना धनुर्धरा जो मातीची आहे उदरा, तो मातेचा सोयरा तिथुला पा. आई कधीच कुठल्या मुलाचा अवेर करत नाही, आई कधीच कुठल्या मुलाचा द्वेष करत नाही, मत्सर करत नाही, तिरस्कार करत नाही, कधीच नाही. प्रत्येक मुलगा आईला आवडत असतो. तसा माणूस कसाही जरी असला ना, काही समजतंय का? नाही का? माणूस कसाही जरी असला ना तरी देवाला आवडतो. कारण का माहितीये का? भगवंत म्हणतात माणूस कुठलाही वाईट नाही, देव म्हणतात माणूस कुठलाही वाईट नाही, वाईट होतो तो त्याच्या कर्माने, विचारांनी आणि गुणांनी. ती कर्म, ते गुण आणि विचार जर बाजूला सारले ना तर माणूस चांगला आहे ना. भगवंताने जन्माला घालतानाच प्रत्येकाला चांगल्या प्रकारे जन्माला घातलेले, कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे. मुळी उदक तीक्ष्ण असते, नाना वल्लींमध्ये जाते, पण संग दोषे कैसे होते, आंब तीक्ष्ण करवट. आमचे शेतकरी दादा एकाच पाटामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या लावतायत, नाही का? कारल्याचं तांदूळ त्याच्यात असतंय, टोमॅटो असतंय, नाही, मिरची असते. त्याला माहिती एक पाटामध्ये पाणी सोडलं की सगळ्या प्रकारच्या भाज्या त्या पाण्यावर होतील, आहे की नाही? आणि घरगुती म्हणजे घरापुरत्या तरी भाजीला ते मिळतील, बरं का? त्या पाटामध्ये एकाच प्रकारचं पाणी सोडलं जातंय ना, तर मिरचीला वेगळं, कारल्याला वेगळं, टोमॅटोला वेगळं, वांग्याला वेगळं, असं काय सोडलं जातंय का? एकाच प्रकारचं पाणी सोडलं जात आहे. पण ऐका, कारल्यामध्ये गेलेलं पाणी कडू होत आहे, टोमॅटो मध्ये गेलेलं पाणी आंबट होत आहे, बरं का? मिरची मध्ये गेलेलं पाणी तिखट होत आहे. संग दोषे तैसे होते, आंबलो तीक्ष्ण आणि कडवट. भगवंताने आम्हाला जन्माला घालताना एवढे स्वच्छ आणि व्यवस्थित जन्माला घातलेत ना, कुठल्याही प्रकारचा दोष नाही, कुठल्याही प्रकारचा व्यसन नाही, कुठल्याही प्रकारचा नाद नाही, कुठल्याही प्रकारे वाईट विचार नाही, वाईट गुण नाही, वाईट कर्म नाही. लहान मुलं बघा कशी असतात, नाही का? आई ज्या कापूशी भांडले ना, त्यांच्या घरी जाऊन त्या कापूकडे जेवून ते मूल घरी येत आहे, तेव्हा ती आई बोलली, बा जेवतोय ना? म्हणे नाही, जेवलो. कुठे? त्या कापूकडे. मग ती आई बोलते त्यांच्या घरी जायचं नाही, त्यांची ना आपली. तोपर्यंत त्याच्या मनात काहीच नाही. जन्माला घालताना भगवंताने अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला जन्माला घातलं रे, पण झालं काय? संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. आम्हाला जसा संग झाला ना, त्याप्रमाणे आमच्याकडे गुण निर्माण झाले, त्याप्रमाणे आमच्याकडे विचार निर्माण झाले, त्याप्रमाणे आमचं कर्मचरण निर्माण झालं, बरं का? तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही,
तुम्ही कुठे आहात हे महत्वाचं नाही, जिथे आहात तिथे असून काय करताय हे महत्वाचं आहे, बरं का. सावतामारी आमचे सावतोबा शेतामध्ये राब राब राबायचे, घाम घालायचे, मेहनत करायचे, काम करायचे. पण त्या शेतामध्ये राबता राबता त्यांच्या मनामध्ये काय असायचं माहितीये का? कांदा मुळा भाजी अवधी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. तुम्ही कुठे आहात हे महत्वाचं नाही, जिथे आहात तिथे असून तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे. बादशाह आणि बिरबल असं रस्त्यामध्ये चालले होते. थोडे अंतरावर गेल्यानंतर बादशाहने बिरबलाला सांगितलं, बिरबला, अरे रात्री मला स्वप्न पडलं होतं. म्हणे काय? आता आपण चाललोय ना, अशाच रस्त्यातून चाललोय रे दोघे जण, आणि दोघेच जण आहेत बरं का. आपण अशाच रस्त्यातून चाललोय, पायी चाललोय, असंच गप्पा गोष्टी करत करत. पण म्हणे त्या बातांच्यात एवढा रमलो ना, त्या गप्पा गोष्टी करता करता आम्ही एवढा रमलो ना, बरं का. कधी कधी महिला पण बातांच्यात खूप रमतात. दूध गॅसवर ठेवलं हेही त्यांना लक्षात राहत नाही, नाही. आणि मग त्या दुधाचा सुगंध आला, करपल्याला वास आला का मग बोलते. आठवणच राहिली नाही. आम्ही सुद्धा कधीतरी लोकल मध्ये बातांच्यात एवढा गुंततोय ना, की कल्याण स्टेशन येऊन गेल्यानंतर बोलतो, अरे बापरे कल्याणला उतरायचं होतं, चला मग डोंबिवलीवरून पुढे जातो. आणि म्हणे आपण बातांमध्ये एवढा रंगलो म्हणे, की आपण कुठे चाललोय याचं भान आपल्याला राहिलं नाही. आणि म्हणे काय झालं माहितीये का, त्या रस्त्यात जाता जाताना आपण दोघेही खरड्यात पडलो. पण ऐक ना म्हणे बिरबला, मी काय सांगतोय, बादशाह म्हणतोय बिरबलाला, आपण खरड्यात पडलो खरं, पण दोघेही वेगवेगळ्या खरड्यात पडलो रे. मी एका खरड्यात आणि तू एका खरड्यात. माझं मला काही वाटलं नाही रे, पण तुझं मला खूप दुःख वाटलं. तेव्हा तो बिरबल म्हणतो, महाराज का हो माझं दुःख वाटलं? तुमचं काही तुम्हाला वाटलं नाही, माझं दुःख का वाटलं? खरड्यात तर दोघे पण पडलोय. मग तेव्हा तो बिरबल, तो बादशाह म्हणतोय, अरे ज्या खरड्यात मी पडलो ना, तो मधाचा खरडा होता, आणि ज्या खरड्यात तू पडला ना, तो घाणीचा खरडा होता रे, घाणीचा खरडा होता. म्हणून मला खूप दुःख वाटलं तुला तुझं. आता तो पण बिरबल ना, बादशाची गोष्ट ऐकून झाल्याबरोबर बोलतो, महाराज मलाही स्वप्न पडलं होतं, तुम्हाला सांगायचं विसरलो, तुमचं ऐकल्यानंतर मला आठवण झाली. असाच आपण रस्त्यात चाललोय, रस्त्यात जाताना आपण बातांमध्ये खूप रमलो गेलो, गुंतलो गेलो, रममाण झालो. आता बादशाला वाटलं मला गाणीच्या खड्यात पडतो की काय, पण तसं काही केलं नाही त्याने, बरं का. ओ दोघेही दोन खरड्यात पडलो महाराज. तुम्हाला जसा स्वप्न पडलं ना, तसंच तुम्ही मधीच्या खरड्यामध्ये पडलात आणि मी घाणीच्या खरड्यामध्ये पडलो. पण ऐका ना, बाहेर ज्या वेळेला आपण दोघे निघालो ना, तेव्हा तुम्ही मला चाटत होतात आणि मी तुम्हाला चाटत होतो. काय समजतंय? तुम्ही कुठल्या खरड्यात पडलात हे महत्वाचं नाही, तिथे राहून तुम्ही काय चाटताय, काय करताय याला महत्व आहे. घाणीच्या खरड्यात पडलं ठीक आहे ना, पण बाहेर पडल्यानंतर मध खातोय हे विशेष आहे ना. काय समजतंय? मधीच्या खरड्यात पडला, पण बाहेर पडल्यानंतर घाण खातोय. आमचा जन्म कुठे व्हावा हे आमच्या हातात नाही, आमच्या हातात नव्हतं. ऐका, ज्या घरात आमचा जन्म झालेला आहे ना, त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे मात्र आमच्या हातात आहे, हे आमच्या हातात. ज्या घरात आमचा जन्म झालेला आहे ना, त्या घरामध्ये जर परमार्थ उभा करायचा असेल, भक्ती करायची असेल, देवपूजा जर करायची असेल, आणि घराचं रूपांतर जर मंदिरात करायचं असेल, तर ते खऱ्या अर्थानं आमच्या हातात आहे.
त्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात याच्याशी देवाला गरज नाहीये. तुम्ही तुपाचा दिवा लावताय की तुम्ही पामतेलाचा दिवा लावताय, देवाला याच्याशी गरज नाहीये. तुम्ही सुगंधी अगरबत्ती लावताय की अगदी हलक्यातली अगरबत्ती लावताय कमी किमतीची, याच्याशी देवाला गरज नाहीये. ती अगरबत्ती लावताना, ओवाळताना, तो दीप प्रज्वलन करताना तुमचा भाव काय आहे ना, तुमचं अंतःकरण कसं आहे ना, तुमच्या मनात काय चालू आहे ना, याच्याशी देवाला गरज आहे. आणि म्हणून आम्हाला जर देवाकडे काही मागायचंच आहे तर एवढं मागितलं पाहिजे, देवा हेच दान द्या, तुमचं विस्मरण होता कामा नये, तुमचं विस्मरण होता कामा नये देवा. बरं का, कलियुगामध्ये जर तुमचा आमचा उद्धार जर आपल्याला करून घ्यायचा असेल ना, तर असं म्हटलेलं आहे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, नाही का बाबू, हरीच्या नामाने कलियुगाने उद्धार आहे. बाकीच्या जे काही गोष्टी आहेत ना दादा, बाकीचे जे काही साधना आहेत ना, बाकीच्या जे काही बरेचशा प्रकार आहेत ना, ते सगळे इतरांवर अवलंबून आहे. बरं का, तुम्हाला होम हवन करायचं असेल, यज्ञयाग करायचं असेल, पूजा विधी करायची असेल, दुसऱ्यावर अवलंबून आहे. कोणाची तरी वाट पाहावी लागणार आहे, पैसा अडका लागणार आहे, तुमचा खिसा गरम लागणार आहे, अनेक माणसं तुम्हाला गोळा करावी लागणार आहेत, अनेक प्रकारची व्यवस्था तुम्हाला निर्माण करावी लागणार आहे. पण ऐका ना, जर नामस्मरण करायचं असेल तर तुमच्या खिशात कमीत कमी किती पैसे पाहिजेत बरं? भगवंताचं नामस्मरण जर करायचं असेल तर किती पैसे तुमच्या खिशात पाहिजेत? उलट आरती रिकामा खिसा देव दाखवतो. काय आमच्या संसारामध्ये जर समाधान असं ओसंडून वाहत असेल ना, सगळ्या सुखसोयी जर व्यवस्थित असतील ना, आम्ही जर आनंदित असू ना, तर आमच्या घरात दिवा लावायला सुद्धा आम्हाला आठवण करून द्यावी लागते. पण जर आमच्या घरात दुःख असेल ना, काहीतरी प्रसंगाला असेल ना, तर आम्ही संध्याकाळच्या 5 वाजता जाऊन दिवा लावतोय. रोज 7 वाजता आठवण करून द्यावी लागते, आज 5 वाजता दिवा लागला. कबीर महाराज म्हणतात, दुख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में स्मरण करे दुःख काय का होय. दुःखामध्ये आम्हाला भगवंताची आठवण होते, दुःखामध्ये आम्ही देवाला आठवतोय, पण सुखात मात्र आम्हाला देवाची आठवण करून द्यावी लागते. बरं का, आणि म्हणून मग सुखात जर आम्हाला देवाची आठवण असेल तर दुःख येणार नाही असं नाही, कधी येऊन जाईल आम्हाला पत्ताही लागणार नाही, पत्ताही लागणार नाही. कारण का, त्या वेळेला आम्ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेलो असो, रममान झालेलो असो. आणि म्हणून अखंड आम्ही नामस्मरण केलं पाहिजे. बरं का, युग बदललं, साधनाही बदलते. बरं का, युग बदललं की साधनाही बदलते. कृता, त्रेता, द्वापार आणि कली, नाही का माऊली, 4 युग ना. सत्ययुग म्हणतात कृतायुगाला, कारण त्यावेळेला सत्य कर्म होते, नाही का बाबा. कधी कोणी कोणाशी खोटं बोलत नव्हता. मनापासून जे व्हायचं करायचं ते मनापासून, नाही अंतःकरणापासून. पोटात तेच ओठात, नाही का, जे पोटात तेच ओठात, म्हणून तर त्याचं नाव सत्ययुग. धर्म आचरण चालायचं, नीतीने माणसं जगायची, नीतीने वागायची. हिंसाचार, भ्रष्टाचार, अत्याचार पाहायला मिळत नव्हता, कारण त्याचं नावच होतं सत्ययुग. आणि म्हणून त्याला आयुष्य होतं सत्ययुगाला 17,28,000 वर्ष आयुष्य सत्ययुगाचं. बरं का, त्यावेळेला ध्यानाला महत्व होतं बाबा, ध्यानाला त्यावेळेला महत्व होतं, कारण पापच नाही ना. ध्यान केलं ना की मुक्त, ध्यान केलं की मुक्त. त्रेतायुगामध्ये 25% पाप आलं, नाही का. त्या पापाचं चालन करण्यासाठी प्रभू रामचंद्र भगवंतांना यावं लागलं त्रेतायुगामध्ये. आणि म्हणून त्रेतायुगाचं आयुष्यही किती होतं माहितीये का, 12,64,000 वर्ष, 12,96,000 वर्ष, 12,96,000 वर्ष त्रेतायुगाचं आयुष्य. आता नेमकं झालं काय, 25% पाप होतं ना, त्याचं चालन करण्यासाठी भगवंताला यावं लागलं. भगवंताने ते कार्य केलं, दुष्टांचा नाश केला, दुष्ट प्रवृत्तीचा नाश केला, भक्ताचं रक्षण केलं, धर्माची स्थापना केली, धर्माचं कार्य केलं. बरं का,
द्वापार युग आला. द्वापार युगाच्या मध्ये परिस्थिती अशी झाली की 50% पाप आणि 50% पुण्य. हिंसाचार वाढला, भ्रष्टाचार वाढला, अत्याचार वाढला. म्हणून भावांची ना चुलत भावांची झाली, नाही का? घरच्या घरीच ना, बरं का? म्हणून त्याचं आयुष्य कमी केलं. 8,64,000 वर्ष आयुष्य द्वापार युगाचं. त्रेतामध्ये होम हवन चालायचे. सत्ययुगामध्ये कृतामध्ये ध्यानाला महत्व होतं. त्रेतामध्ये होम हवन चालायचे. द्वापारामध्ये कर्माला महत्व, कर्मकांडाला महत्व होतं द्वापारामध्ये. आता द्वापाराचं कार्य पूर्ण झाल्यानंतर कलीची एंट्रीच एवढी खतरनाक आहे, नाही? कलीचं रूप कधीतरी तुम्ही बघितलं असेल, चित्र. एका हातामध्ये जिव्हा, एका हातामध्ये लिंग आहे. आणि काय म्हणतोय तो? ह्या दोन्ही गोष्टी ज्याच्या ताब्यात आहेत ना, तो जगल. त्याच्या जगणं सुंदर होईल, त्याच्या आयुष्याला किंमत येईल, त्याचं आयुष्य सुंदर होईल. पण ह्या दोन्ही गोष्टींवर जसं नियंत्रण नसेल ना, तो जितची प्रेता समान असेल, जगून पण मेल्या समान असेल. त्याच्या जगण्याला काही अर्थ नसेल, महत्व नसेल. कलियुगाची महती वर्णन करत असताना पुराणामध्ये, शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, माणूस अधिक खोटं बोलेल, खरं कमी बोलेल. ओठात एक आणि पोटात एक पाहायला मिळेल. हिंसाचार, अत्याचार, भ्रष्टाचार पाहायला मिळेल. दिवसा ढवळे आमच्या आई बहिणींची अब्रू लुटली जाईल. दिवसा ढवळे आमच्या आई बहिणी निर्भय झाल्या जातील. दिवसा ढवळे आमच्या आई बहिणींचं कुंकू पुसलं जाईल. अधर्माने वागतील लोक. भावाला बहिणीची ओळख राहणार नाही, भावाला भावाची ओळख राहणार नाही. बऱ्याचशा ठिकाणी पैशावरून रक्षाबंधन बंद होतील. बऱ्याचशा ठिकाणी प्रॉपर्टीवरून भाऊबीज बंद होतील. खरं की खोटं आहे? बरंच काही सांगितलेलं आहे. आणि म्हणून कलियुगाला आयुष्य दिलं 4,32,000 वर्ष. या पापातून निवृत्त व्हायचं असेल, परावृत्त जर व्हायचं असेल, आम्हाला सुटायचं असेल, तर त्यासाठी साधन काय आहे? ऐका. सत्ययुगामध्ये ध्यानाला महत्व होतं. त्रेतायुगामध्ये होम हवनाला महत्व होतं. द्वापार युगामध्ये कर्मकांडाला महत्व होतं. कलियुगामध्ये नामस्मरणाला महत्व आहे. तुम्ही कुठलाही ग्रंथ वाचा, कुठलाही पुराण वाचा, कुठलाही शास्त्र वाचावा, कुठल्याही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करा. प्रत्येक संतांनी एकच सांगितलेलं आहे. अर्थात माऊली हरिपाठाच्या पहिल्या अभंगात म्हणतायत, देवाची येद्वारी योहा क्षण होती, तेणी मुक्ती चारही साधी गेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सलोपता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्ती जर तुम्हाला मिळवायच्या असतील, तर चारही मुक्ती प्राप्त करून देण्याचा अधिकार नामस्मरणात आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल. दोची अक्षरांचे काम, उच्चारावे राम राम. वाल्या बोलीचा वाल्मिक व्हावा असं जर वाटत असेल ना, तर त्यासाठी एकच मंत्र आहे, श्रीराम जय राम जय जय राम. त्या भगवंताचं नामस्मरण आम्ही करावं, त्या भगवंताचं स्मरण आम्ही करावं, त्या भगवंताची आठवण आम्ही करावी. आणि ज्या वेळेला त्या भगवंताचं स्मरण आम्ही करू ना, ते नामस्मरण आमच्याकडून झालं जाईल ना, कुठल्याही प्रकारचं पाप असू द्या, सगळ्या पापाचं चालन करण्याचं सामर्थ्य नामस्मरणात आहे. तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची वासना असू द्या, तुम्ही कुठल्याही व्यसनाधीन असू द्या, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा नाद लागेल असू द्या, सगळ्या गोष्टीतून जर मोकळं व्हायचं असेल, तर या कलियुगामध्ये एकमेव साधन असेल तर ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामे आम्ही अखंड आणि अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? दलिता कांडिता तुझं काही नानंत, अखंड नामस्मरण, अखंड नामस्मरण केलं पाहिजे. मग त्यासाठी काय आम्हाला दिवस पाहायची गरज आहे का नामस्मरणासाठी? कुठला काळ आहे, कुठली वेळ आहे, कुठला दिवस आहे, शुभ आहे का अशुभ आहे? माऊली म्हणतात, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाठी उद्धरती. ज्या वेळेला आम्हाला भगवंताचं स्मरण करण्याची सद्बुद्धी निर्माण झाली, तो दिवस आमच्यासाठी शुभ आहे. मग कॅलेंडरवर आमोश असते तरी आम्हाला काही फरक पडत नाही. काय ज्या वेळेला आम्हाला भगवंताचं नामस्मरण करण्याची सद्बुद्धी निर्माण झाली ना,
तो दिवस आमच्यासाठी शुभ आहे, शुभ दिवस आहे आमच्यासाठी. त्यावेळेला कुठलं आयन आहे, कुठला पक्ष आहे, कुठलं करण आहे, कुठला योग आहे, कुठलं नक्षत्र आहे, तो दिवस कसा आहे, आम्हाला तेवढ्याशी गरज नाही. मग ते नामस्मरण करायचं असेल तर असे विशेष